नमस्कार सगळ्यांना, अजून एका माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं। तर आज मी बनवणार आहे चॉकलेट केक। तर चला आपण आता बनवूया, मस्त तयारी करून घेऊया। तयारी काय केली नाही, आता तयारी करून घेते मी। इकडे मैदा चाळून घेते आता पहिल्यांदा। मैदा घेतलाय मी इकडं आणि तो आपण आता चाळून घेऊया। अर्धा पाव आहे मैदा, तर ते चाळून घ्यायचंय। त्याच्या गाठी वगैरे पूर्ण काढून घ्यायच्या। मैदा चाळून घेतलाय मी अर्धा पाव। तर आपण त्याच्यामध्ये आता ही कोको पावडर आहे, तर हे 50 ग्रॅम आहे कोको पावडर। आता ही पण चाळून घेऊया त्याच्यामध्ये। कोको पावडर बी चाळून घ्यायची, हे गाठी वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये राहत नाही चाळून घेतल्यावर ना, त्यामुळे चाळून घ्यायच्या। चाळल्याच्या नंतर बघा किती मस्त अशी पडते, छान मस्त अशी। आता हे मिक्स करून घेते मी, कोको पावडर आणि मैदा चाळून घेतलेला हा मिक्स करून घेते छान असं मस्त। कलर लगेच चेंज झाला बघा त्याचा, कोको पावडर मिक्स केल्याच्या नंतर किती छान दिसायला लागलं। हे बघा मिक्स केले मी कोको पावडर आणि मैदा मिक्स केला, तर कलर लगेच चेंज झाला बघा, मस्त असं दिसायला लागले कलर। तर आता हे ठेवून देऊया साईडला आणि बाकीची तयारी करून घ्यायची आपल्याला। तर आता मी साईडला ठेवून देते आणि साखर घेतली मी एक छोटा पेला। तर आता हे बारीक करून घेणार आहे। तुमच्याकडे जर पिठी साखर नसली तर तुम्ही घरात जी साखर आहे मोठी ती पण बारीक करून वापरू शकता। तर आता माझ्याकडे काही बारीक साखर नाही, त्यामुळे मी साखरच मिक्सरला बारीक करणार आहे। तर आता बारीक करून घेते मी। हे बघा मस्त अशी पिठी साखर मी बारीक करून घेतली। मोठी साखर होती ती आपली मिक्सर मधून काढून घेतली, बारीक झाली छान अशी। आता आपण बाकीची तयारी करूया। आता मी एक पेला दही घेतले इकडं, कोको पावडर मोजून घेतली होती त्यानेच घेतले एक पेला दही। तर आपण त्याच्यामध्ये टाकूया। आपल्याला एक पेला त्याच्या मापाने दही घेतलंय, तेवढंच आपल्याला तेल पण घ्यायचंय। तर मी तेल घेते त्याच्यामध्ये तेवढंच मापाने। साखर घेतली बारीक करून एक पेला, तो आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया। एक कप दही आणि एक कप तेल घेतले, एक कप साखर घेतलेले एकाच मापाने घेतलेले। आणि आता आपण अर्धा पेला आपण त्याच्यामध्ये दूध टाकूया। व्हॅनिलाचे ड्रॉप्स टाकते ह्याच्यामध्ये, मस्त असं त्याने टेस्ट येईल केकला आपल्या। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मिश्रण एकत्र सगळं। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं असं ढवळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित सगळं। आता त्याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचंय। आणि सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून व्यवस्थित सगळं। दही वगैरे आहे ना त्याच्यामध्ये, तर त्याच्या सगळ्या अशा आपल्याला गाठी फोडून घ्यायच्या, त्या दह्याच्या वगैरे साखरेच्या दह्याच्या आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचंय मिक्स करून। मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान असं एकजीव। हे आता झालंय बघा बऱ्यापैकीच मिक्स। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया खायचा सोडा, टाकूया अर्धा चमचा टाकूया, जास्त नाही टाकायचा, अर्धा चमचाच टाकायचा। बेकिंग पावडर आहे तो आपण अर्धा चमचा टाकूया त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे मिक्स। खायचा सोडा पण टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये, तर मिक्स झालंय असं मस्त। तर त्याच्यामध्ये आपण मैदा आणि कोको पावडर चाळून घेतलेले, तर ती टाकून घेऊया आपण त्याच्यात। चाळून घेतली मी आधीच चाळून घेतली होती, तर आपण त्याच्यामध्ये टाकूया ही। आता कोको पावडर टाकून घेतली मी, मिक्स करून घेते मी त्याच्यामध्ये छान असं। कलर तर किती भारी दिसायला लागलाय, मस्त असं छान कलर आलाय त्याला। मिक्स
केल्याच्या नंतर कलर किती सुंदर आलाय बघा मस्त असा. आणि पीठ पण आपलं असं छान फुगलेलं आहे सोडा टाकल्याच्या नंतर. तर आता मी कुकरचा डबा घेतलाय आणि आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला पेपर नाही, तर मी थोडस तेल टाकणार आहे. थोडं आपण तेल टाकून त्याला लावून घ्यायचंय, कारण पेपर नाही त्यामुळं आपण तुम्ही तुमच्याकडे जे सामान आहे त्याच्यातून आपण बनवायचं. सगळं काय पाहिजे असं काही नसते. तर मी इथं कुकरला डब्याला तेल लावून घेते सगळं. मी कुकरच्या डब्याला तेल लावून घेतले. तर आपण ते डब्यामध्ये काढूया मिश्रण. तर आता मी कुकरच्या डब्यामध्ये घेतलंय इकडं काढून. आता आपण हे ठेवूया बेक व्हायला. तर आता मी कुकर ठेवलाय तापायला, मस्त गरम झालेला आहे. त्याला गरम करून घ्यायचा आधी, बनवायच्या आधी. तर आता मी कुकर मध्ये एक डबा ठेवून देते. आतमध्ये जाळी काही नाही त्याच्यामुळे गॅस तुम्ही हे ठेवलेले प्लेट त्याच्यामध्ये. तर आपण हे डबा ठेवून घेऊया त्याच्यामध्ये. मस्त असं त्याच्यात डबा ठेवून घ्यायचा आणि आपल्याला कुकरची शिट्टी काढून घ्यायची वरची, आणि त्याची रिंग पण असते आतली ती पण काढून घ्यायची. रिंग पण काढून घेतलेली आहे मी झाकणाची, आतमधली शिट्टी पण काढलेली आहे. आता लावून घेऊ आपण झाकण. आधी आपल्याला हे कुकर ठेवायच्या आधी गरम करून घ्यायचं आहे 5-10 मिनिटं. आणि आता मी त्याची शिट्टी वगैरे काढून घेतली, रिंग वगैरे डबा ठेवून दिलाय. तर ह्याला आता आपल्याला 25 ते चांगलं 30 मिनिटं बारीक गॅसवर चांगलं बेक करून घ्यायचंय. तर त्याला आपण बघू थोड्या टायमाने नंतर. तर आपला केक पण तिकडे बेक होतोय. तर आपण इकडे त्याच्यावरती केक वरती घालायसाठी आपण क्रीम बनवूया. तर मी इकडे घेतले फ्रेश क्रीम आहे. फ्रेश क्रीम ती गोड नाही, ही मिल्क क्रीम आहे ती जरा गोड आहे. तर आपण ही घालूया मिल्क क्रीम आहे त्याच्यामध्ये. केक साठीच असते ही पण. तर आपण ही आता मिक्स करून घ्या. क्रीम आणि मिल्क क्रीम आहे, फ्रेश क्रीम आहे, दोन्ही मिक्स करून घ्यायचंय. आता मी मिक्स करून घेतले क्रीम. त्याच्यामध्ये आपण घालूया बटर 1 चमचा. आता बटर घातलेले मी, ती पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. तर आता मस्त मी आता फेटून घेते याला. छान असं बटर घातलेले, बटर घालून फेटून घ्यायचंय मस्त असं क्रीम चांगली. आणि आपला केक पण तिकडे झालाय मस्त असं बेक झालेला आहे. त्याला पण थंड करून घेऊया आपण. आता ही मी फ्रीज मध्ये ठेवून घेते थोडं सेट व्हायला. चांगले 25 ते 30 मिनिटं झाल्यात याला बेक करायला ठेवलेले. आता आपण बघूया झालंय का मस्त कसं बेक. कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे मी. तर झालंय बघा आपण कसं बेक मस्त असं छान असा मस्त कलर आलेला आहे. फुगलाय पण मस्त असा केक आपला. तर आपण काढून घेऊया त्याला. मी वरती काढून घेते. छान असं मस्त फुगलाय बघा कसा एकदम. आता तो थंड होऊ द्यायचा आहे आपल्याला. थंड झाल्यावरच मस्त काढायचे त्याला. आता झालाय थंड. थंड व्हायला ठेवला होता मी. थंड झालाय आता आपण बघू. ही चाकून मी साईडनं काढून घेते, थोडस असं मोकळं करून घेते. मस्त असं पूर्ण चाकू खालीपर्यंत गेलेलं आहे बघा. गरम गरम असल्यामुळे निघतच नाही, थोडं थंड करूनच घ्यायचं आपल्याला काढून. बघा पूर्ण मस्त असं निघालेलं आहे केक आपला छान असं. हे बघू शकता तुम्ही असं मस्त निघालेलं आहे. हातात पण उचलून बघितले मी, तुटत वगैरे बिलकुल नाही. असं मस्त थंड झाल्यामुळे मस्त निघालेलं आहे. आपण आता मी कट करून घेते मधून असा. तर बघू आपण. थंड झालाय त्याच्यामुळे असं छान. हे बघा मी इकडं कट करून घेतलाय मधून. हा एक भाग आहे अर्धा, आणि इकडे एक अर्धा भाग घेतलेला आहे मधून कट करून घेतलाय. तर आपण त्याच्यावरती क्रीम घालायचे.
बघा मस्त आपला केक पण थंड झालेला आहे आणि आपली क्रीम पण बनवून तयार आहे मस्त अशी. हे बघा क्रीम पण छान अशी मस्त बनलेली घट्ट झाली. तर आपण ह्याच्यावरती लावून घेऊया. केक एकदम असा मऊसूत झालेला आहे मस्त असा. ह्याच्यावरती लावून घेऊया छान असं मस्त. आता दुसरा कट केलेला भाग आहे तो पण आपण वरती ठेवून घेतलाय. तर आता मी ह्याच्यावरती पण टाकून घेते मस्त अशी. आपण आता क्रीम घालून घेऊयावरती सर्व बाजूने लावून घ्यायची क्रीम. मस्त अशी घरीच बनवलेली आहे. तर मस्त असा घरच्या घरी झालाय आपल्या साध्या सोप्या पद्धतीने केक तयार. मऊ लुसलुशीत असं कुकरमध्ये बनतो, कढईमध्ये बनतो. मस्त असा चॉकलेट केक तयार झाला आपला. आता क्रीम लावून घेते मी बाजूने साईडला सगळं. डेकोरेशन म्हणजे आपल्या वरती सजावटीसाठी काही नाही, त्यामुळे आपण चॉकलेटच लावून घेणार आहोत वरती. तुमच्याकडे जे आहे ते तर बदाम पण लावू शकता तुम्ही, काजूही लावू शकता. आपल्याकडे जे आहे त्यांनी आपण डेकोरेशन करू शकतो घरात. तर माझ्याकडे चॉकलेट आहे, तर चॉकलेट होतं तेच मी कट करून वरती लावणार आहे. तर मस्त अशी क्रीम लावून घेतली. तर चॉकलेटचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत मी आणि त्यानेच वरती सजावणार आहे, डेकोरेशन करणार आहे केकला. आपल्या साध्या सोप्या पद्धतीने आपला केक तयार आहे. मस्त असा चॉकलेट केक तयार आहे आणि एक मी चॉकलेटचा पीस मध्ये लावून घेतलाय मध्ये. तर झालाय आपला चॉकलेट केक तयार. मऊ असा लुसलुशीत कुकरमध्ये तयार आहे आपला चॉकलेट केक. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, कसा नाही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला धन्यवाद. अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू.